मागच्या 24 तासांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये पाऊस पाहायला भेटलेला आहे, काही भागामध्ये चांगला पाऊस पाहायला भेटलेला आहे। नमस्कार मित्रांनो, द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। सध्याच्या काळामध्ये आपण या सॅटेलाइट इमेजमध्ये पाहू शकता, राज्यामध्ये काही ठिकाणी पावसाचे ढग आपल्याला सकाळपासूनच पाहायला भेटत आहेत। सध्या जर आपण वेदर सिस्टम तुम्हाला सांगितले तर इकडे गुजरातपासून तर मध्य प्रदेश होत एक बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे। उत्तर पश्चिम मध्य प्रदेशच्या भागावर सर्क्युलेशन आहे, तसंच इकडे राजस्थानच्या भागावर पश्चिम भागावर सध्या एक सर्क्युलेशन बनलेला आहे। एक आणखी सर्क्युलेशन सध्याच्या काळामध्ये उत्तर प्रदेशच्या भागावर सक्रिय आहे। या व्यतिरिक्त पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भाच्या भागामध्ये पाऊस वाढणार आहे। विदर्भातील काही भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे, काही भागामध्ये तशी शक्यता आहे। आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सध्या कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये सुद्धा आजपासून पाऊस आणखी वाढणार आहे, कारण एक ऑफवर्ड ट्रफ आजपासून इकडे कोकण किनारपट्टीपासून तर कर्नाटकाच्या भागापर्यंत ॲक्टिव्ह झालेली आहे आणि यामुळे आज कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागामध्ये आज आणखी पाऊस वाढण्याची शक्यता दिसत आहे। जर आपण 1 आणि 2 जुलैचा पावसाचा आकडा बघितला तर विदर्भामध्ये नॉर्मल पाऊस झालेला आहे, म्हणजे जे की मागच्या काही दिवसांमध्ये विदर्भामध्ये पाऊस कमी होतं त्यामध्ये -3% डिफिशियन्सी सध्या विदर्भाच्या भागामध्ये दिसत आहे। मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी भागामध्ये पाऊस आताही कमी आहे, तसंच मध्य महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या तुलनेत 30% पाऊस हा जास्त पाहायला भेटलेला आहे आणि कोकण किनारपट्टीमध्ये सुद्धा 8% जास्त पाऊस आपल्याला पाहायला भेटलेला आहे। म्हणजे की विदर्भाचा भाग आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये बऱ्यापैकी भागात चांगला पाऊस झालेला आहे मागच्या 2 दिवसांमध्ये आणि मराठवाड्यामध्ये अद्यापही शेतकरी पावसाची वाट बघत आहे। मराठवाड्यामध्ये आताही पाऊस कमी पाहायला भेटत आहे। मित्रांनो, 3 जुलैपासून 10 जुलैच्या मधात सरासरीच्या तुलनेत विदर्भात जास्त पाऊस पडणार आहे अशी शक्यता दिसत आहे। यामध्ये पूर्वी विदर्भामध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि त्याला लगतवरतीच्या काही भागामध्ये सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्याच काळामध्ये पश्चिम विदर्भामध्ये सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात पाऊस जास्त पडणार आहे। तसंच मराठवाड्यातील उत्तर भागामध्ये संभाजीनगर आणि इकडे परभणी, नांदेड, हिंगोली या भागामध्ये सरासरीच्या तुलनेत काही किंचित जास्त पाऊस पडणार आहे अशी शक्यता आहे। इकडे कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत पाऊस अधिक पडणार आहे अशी शक्यता आपल्याला येणाऱ्या 10 तारखेपर्यंत दिसत आहे। मित्रांनो, पुढच्या 24 तासांमध्ये विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे। यामध्ये नागपूर, अमरावतीचा काही भाग असणार आहे, वर्धाचा काही भाग असू शकते, भंडारा, गोंदिया आणि इकडे गडचिरोलीचा उत्तर भाग असू शकते। बाकी उरलेल्या विदर्भामध्ये हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। चंद्रपूर, यवतमाळ तसंच इकडे बुलढाणा, अकोला, वाशिम या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। बाकी सर्वाधिक पावसाचा जोर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या भागामध्ये आज पाहायला भेटू शकते। या भागात मुसळधार पाऊस आजही पाहायला आपल्याला भेटू शकते। त्याच काळामध्ये छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर तसंच इकडे परभणी, नांदेड आणि त्याच्या आसपासच्या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता फार कमी दिसत आहे आपल्याला। आणि इकडे धाराशिवच्या भागात सुद्धा पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे। सोलापूरमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता कमी दिसत आहे। सातारा, कोल्हापूरमध्ये मात्र तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी दिसू शकतात। पुण्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। नाशिकमध्ये हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। जळगाव, नंदुरबार, धुळेमध्ये हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। बाकी आजपासून कोकण किनारपट्टीमध्ये पाऊस वाढणार आहे। पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्ये आजपासून पाऊस वाढताना आपल्याला दिसत आहे। तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आपल्याला जास्त दिसत आहे। मित्रांनो, पुढील 24 तासांमध्ये अमरावतीमध्ये तसंच वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या भागामध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे। यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। 1-2 ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची सरी पाहायला भेटू शकतात। वाशिम, बुलढाणा, अकोला आणि इकडे जर आपण बुलढाण्याचा भाग बघितला या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकते अशी शक्यता दिसत आहे। त्यानंतर पाऊस होण्याची शक्यता फार कमी दिसते आहे आपल्याला। नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव, सोलापूर या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता फारच कमी दिसत आहे आपल्याला पुढच्या 24 तासांमध्ये। त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक
आणि छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर या भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची सरी पाहायला भेटू शकतात पुढच्या 24 तासांमध्ये. तसंच आपण जर इकडे पुणेसह सातारा, कोल्हापूरचा भाग बघितला तर या भागामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकते. घाटमाथ्याच्या भागामध्येही आज तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते. त्यानंतर पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आजपासून या भागामध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलला क्लिक करा.